नमस्कार मित्रांनो, अजित बिरोड कॉलनी चॅनल मी तुमचे स्वागत आहे. आज आपण पालघरला जातोय कारण आपल्याला एक्सप्लोर करायचंय रंगीबिरंगी जे गणपती मंदिर आहे. तुम्ही सध्या इंस्टाला आणि युट्यूबला बघत असाल, खूपच व्हायरल गणपती मंदिर आहे. ते आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. नक्की कसं जायचं, कुठे मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडला काय आहे आणि मंदिर नक्की आहे तरी कशी, ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण आपण आज पालघरला चाललोय आणि हे गणपती मंदिरचं एक्सप्लोर करणार आहोत. त्यानंतर आपण गोवर्धन इको विलेजला पण जाणार आहोत. आपण पहिले जाणार आहोत गणपती मंदिरला. त्याची तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे मी. मंदिर कसं वगैरे आहे आणि तुम्ही कशी तिकडे पोहोचू शकता. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, फायनली पालघर स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या बस डेपोतून आपण बस पकडले. तुम्हाला 5 मार्च स्टॉपला उतरावं लागणार. तिकीट 60 रुपये आहे. चला आता आपण त्या मंदिराकडे जाऊया. हे बघा, आता आपण उतरलोय बघा. 5 मार्च स्टॉपला तुम्हाला उतरायचंय आणि इथेच बघा, तिथे फक्त दुसरा तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. तिथेच मंदिर आहे. चला आता पुढे जातून तिकडून दाखवतो बघा. तिथे आपण उतरलो 5 मार्च बस स्टॉप आणि आपल्याला तिथून इकडे या साईडनी लेफ्ट घेऊन जायचंय बघा. त्यानंतर आपल्याला सुंदर मंदिर दिसणार आहे. बघूया. आपण आता इथे निघालोय. तो बघा, जो सुंदर मंदिर दिसतंय, तुम्ही इंस्टा आणि सध्या युट्यूबला बघत असाल, खूपच व्हायरल गणपती आहे, कलरफुल गणपती मंदिर. तोच मंदिर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा, सुंदर असा मंदिर आहे जो की पालघरमध्ये आहे. बघा, तुम्हाला आता पुन्हा एकदा दाखवतोय बघा. तिकीट तिकीट 58 रुपये आहे फक्त. 5 माळ बस स्टॉपला उतरायचं तुम्हाला. उतरलात की फक्त 2 मिनिटाच्या हाकेवरच्या अंतरावरती असणारे सुंदर असे गणपती मंदिर, ज्याचे आज आपण दर्शन घेणार आहोत. बघा, बाहेरूनच किती सुंदर मंदिर आहे आणि खूपच सुंदरता आहे या मंदिराची, जी की आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा, ही कमानी आहे एंट्रीच्या आधी. बघा, पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. सुंदर असे काम केलेले आहे कमानीचे. आता आपण आतमध्ये जाऊया. बघा, साईडला पण बघू शकता छोटेसे गार्डन वगैरे आहे आणि खूपच शांतता आहे या परिसरात तुम्ही बघाल तर. चला आता आपण आतमध्ये जाऊया. थोडीफार पब्लिक आहेत. हे बघा, इथे घर आहे एक. दाखवतो तुम्हाला. घर पण त्या साईडला आहे बघा. हे जे दिसते पत्रा, तो घर आहे. या साईडला बघा, गाडी पार्किंगला किती जागा आहे बघा. बाईक वगैरे आले, फोर व्हीलर पण तुम्ही आणू शकता. हे बघा, या साईडला बोललो तुम्हाला घर ते आहे. आणि हे जे तुम्हाला आता सुंदर दिसतंय बघा, वरती कळस वगैरे बघा. तुम्हाला वाटणारच नाही की हे महाराष्ट्रामध्ये मंदिर आहे. एवढं सुंदर असे मंदिर आहे. म्हणजे आपल्याकडे पण सुंदर मंदिर आहेत, पण असे मंदिर तुम्हाला नॉर्मली केरला, तमिळनाडू या साईडला दिसतील. असे कलरफुल मंदिर तुम्ही बघितले असालच, खूप मोठे मोठे मंदिर. तर बघा, या सुंदर मंदिरात आपण आलोय. बघा, साईडचा तुम्ही परिसर बघू शकता. तुम्ही बोलू शकता निसर्गाच्या कुशीत वसलेले सुंदर गणपती मंदिर. आता आपण दर्शन करायला जाऊ. त्याआधी बघा, पूर्ण तुम्ही भाग भाग बघताय साईडचा मंदिराच्या, पूर्ण कलरफुलच आहे. सर्व मंदिराचा जो कलर आहे तो साईडच्या परिसरालाही दिलेला आहे. बघा, आता आपण इथे आतमध्ये जाऊया. बघा, आता तिथे महिला वगैरे आहेत. आपण आतमध्ये जाऊया. थोडीफार गर्दी आहे, जास्त नाही, कारण मी मधल्या वारी आलोय. संडेला येणार तर तुम्हाला गर्दी भेटणार आहे. बघा, ही सुंदर अशी गाभाऱ्या बाहेरचा परिसर आहे, तो तुम्हाला आधी दाखवतो मी. हे बघा, सुंदर अशी कलाकृती केलेली आहे या मंदिराची. मंदिराच्या भिंती, कळस, प्रवेशद्वारावर अत्यंत देखणी अशी रंगरंगोटी आणि नक्षीकाम करण्यात आले. आणि हे बघा, हेच ते आहे सुंदर गणपती मंदिर. आणि गणपती देवाची मूर्ती तुम्ही बघू शकता. पूर्ण कशी सोनेरी मूर्ती आहे. तुम्हाला हे मंदिर बघितल्यानंतर दगडूशेठ हलवाई पुण्यातील या गणपतीची आठवण येईल. बघा, सुंदर अशी गणपती देवाची मूर्ती तुम्हाला दाखवतोय मी. आणि त्याच्या साईडलाही बघा, खाली छोटी सुंदर मूर्ती आहे गणपती देवाची. साईडचा पूर्ण तुम्हाला गाभाऱ्यातील परिसर दाखवतो बघा. सर्व अँगलनी तुम्हाला मी दाखवणार आहे गणपती देवाचे रूप तुम्ही बघू शकता. खूपच मन प्रसन्न होईल जर तुम्ही या मंदिरात आलात, तर तुमच्या मनाला एक वेगळी शांतता भेटेल. आणि गणपती भक्तांनी तर या मंदिरात यायलाच पाहिजे, कारण हे आपल्या जवळ आहे, मुंबईच्या जवळ आहे. पालघर साईडला फक्त तुम्हाला यायचंय. फक्त मला वाटतं 20 ते 25 किलोमीटर असेल. बसने तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता. या मंदिरात आल्यानंतर, दर्शन घेतल्यानंतर इथून बाहेर पडायची इच्छाच होत नाही. एवढी सुंदर गणपती देवाची मूर्ती आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघताय, पण तुम्ही रिअल बघाल, समोर याल दर्शन घ्यायला गणपतीचे, त्यावेळी तुम्हाला फील होईल. बघा, कसं मंदिर साईडने पूर्ण सोनेरी कलरनी सर्व रंगवलेलं आहे. बघा, हा मंदिरच्या गाभाऱ्यातील परिसर आहे. आपलं दर्शन वगैरे झालं तर तुम्हाला पूर्ण बाहेरचा परिसर दाखवणार आहे मी आणि गार्डन वगैरे दाखवणार आहे. पुन्हा एकदा बघा, गणपती देवाची सुंदर अशी मूर्ती बघा. सेम दगडूशेठ हलवाई बोलू शकता. आता आपलं दर्शन वगैरे झाले. आता तुम्हाला बाहेरची कलाकृती दाखवतो. ही बघा, मंदिराच्या आतमध्ये तर बघितलात तुम्ही. आता बाहेर पूर्ण मंदिर तुम्हाला चारी साईडनी दाखवतो, कारण मंदिराच्या भिंती, कळस आणि प्रवेशद्वार सर्व ठिकाणी रंगरंगोटी केलेली आहे. हे बघा, या साईडला हे छोटे गार्डन आहे आणि तिथे पॉइंट आहेत जिथून तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तेही तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा, भिंतीवरील काम बघून घ्या तुम्ही. किती सुंदर असं आहे बघा.
पहिले जुन्या काळातील जशी मंदिर आहेत ना, तसेच हे मंदिर बांधण्यात आले आहे. बघा या साईडने बघा गणपती देव कसं दिसतंय. तुम्हाला सर्व अँगलने मी दाखवले मंदिराच्या गणपती देवाची सुंदर मूर्ती. हे बघा या साईडला आपण खाली जाणार आहोत. आधी तुम्हाला मंदिर चारी साईडने दाखवतो मी. कारण जशी कलाकृती आहे ना या मंदिराची, तर तुम्हाला पाहायला यायलाच पाहिजे या मंदिरात. जर तुम्ही व्हिडिओ बघताय, तर व्हिडिओ बघितल्यानंतर प्लॅन करा तुम्ही फॅमिलीनंतर. हे बघा इथे पॉईंट वगैरे आहेत फोटो काढण्यासाठी. फॅमिलीसोबत प्लॅन करा तुम्ही इथे यायला. कारण खूप लांब नाही आहे मंदिर. आपल्या मुंबईमध्येच आहे बघा. जर तुम्हाला माहिती काय पाहिजे असेल तर कमेंटमध्ये विचारा मला. बघा या साईडला पण गार्डन आहे. तिकडे आपण जाणार आहोत. पण त्याच्या आधी बघा सुंदर असे मंदिर तुम्हाला चारी साईडने मी दाखवले. आता आपण तिकडे खाली जाणार आहोत. बघा या दुसऱ्या साईडने दाखवतो तुम्हाला मंदिराचा पुन्हा एकदा व्ह्यू. बघा गणपती देव कसं दिसतंय. आता आपण बाहेरच्या साईडला जाणार आहोत थोड्या टायमाने. बघा हे आपण फ्रंट साईड आता चारी साईडने कव्हर केलंय. पूर्ण कलरफुल मंदिर बघा चारी आपण साईडनी. मंदिराच्या दुसऱ्या साईडने जाऊया. बघा डाव्या साईडला सुंदर असे बदक आहे सुरुवातीला आणि तिकडे गार्डन आहे. तो नंतर एक्सप्लोर करू. इथे बघा अति सुंदर असा आणि बघा इथे पण कलाकृती बघा तुम्ही. आता आपण साईडचा गार्डन काय आहे ते बघूया. ते बघा एक सुंदर असा कमळ कुंड आहे. त्यानंतर या साईडला बघा तुम्ही सुंदर असं बघू शकता तुम्ही मासे, कलरफुल मासे जसे फिश टँकमध्ये वगैरे असतात ना, तसे मासे आहेत बघा. खूप मोठे मोठे मासे आहेत आणि कलरफुल मासे पण 2-3 आहेत तिथे. ते बघा ऑरेंज तुम्ही बघताय हे बघा. सुंदर असे मासे आहेत. मंदिराच्या डाव्या साईडला आहे आणि इकडून या साईडने पण मंदिर बघा. आणि तिकडे गार्डन आहे. तो बंद आहे पण दाखवतो. इथे तुम्ही विश्रांतीसाठी बसू शकता बघा. 2 पॉइंट आहेत इथे. त्यानंतर आता आपण वरती जाऊया. वरती बघूया काय काय आहे. या साईडने पण बघा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला अँगल दाखवतो ह्याच्यासाठी मी, की कसं दिसतंय मंदिर. आता बघा या साईडला आहे. तिथे पण तुम्ही विश्रांती करू शकता आणि इथे बघा सेल्फी पॉइंट वगैरे आहेत. खाली बघा नदीला पाणी थोडंफार आहे. पावसाळ्यात या मंदिराचा व्ह्यू वेगळाच आहे. तर तुम्ही प्लॅन करताय आता थोडे दिवस थांबा पावसाळ्यातच या मंदिरामध्ये. पण मंदिरात नक्की व्हिजिट करा. आता आपण या साईडला जाऊया. 2 तर तुम्हाला पॉईंट दाखवले. आता तिसरा पॉईंट बघूया इथे. त्यानंतर आधी भेटले आपल्याला फणस बघा. फणसाची झाडे पण आहेत इथे. तुम्हाला बोललो ना ऑलरेडी गार्डन वगैरे आहेत. हे बघा या साईडला छोट्या-छोट्या कुंड्या ठेवण्यात आलेत. हे बघा तिथे पण बनतंय. अजून तुम्हाला थोडाफार काम चालू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात सुंदर या मंदिरातील सर्वात सुंदर सेल्फी पॉइंट तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा हा आहे. इथे मस्त प्लायवूड वगैरे लावलेले आहे तुम्हाला फोटो काढण्यासाठी. तुम्ही पाठी बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे आणि पावसाळ्यात तुम्ही या मंदिराचा व्ह्यू बघाल ना, तुम्ही या मंदिराच्या प्रेमात पडाल. एवढा व्ह्यू आहे या सुंदर. पावसाळ्यात तुम्ही या मंदिरात या आणि तुम्हाला दाखवतो काम वगैरे पण चालू आहे थोडंफार इथे. नवनवीन काही ना काहीतरी बनवत चालले तिथे. बघा पेरूचं झाड वगैरे आहे. हे बघा हे काम चालू आहे. त्याला पण कलरफुल बनवणार आहे. तिथे बघा हे पॉइंट आहेत. तिथे फोटो वगैरे काढू शकता तुम्ही. आता आपण मंदिराच्या पाठच्या साईडला आहोत. तिथे बघा इथे एक सुंदर असा पॉइंट आहे बघा. इथे ससे ठेवलेले आहेत बघा. सुंदर असा ससा आहे पांढरा बघा. तुम्हाला ग्रिलमधून मी दाखवतोय. हे बघा 2, 3 ससे आहेत. नाही बघा इकडे या 4-5 ससे आहेत. तुम्ही या साईडला बघू शकता. या साईडने पण व्ह्यू बघा. इथे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता आणि हे बघा तुम्हाला बोललो ना सुंदर अशी एक भिंत बनवलेली आहे फोटो काढण्यासाठी. तर तुम्ही बघायला चेन्नई एक्सप्रेसमध्ये अशी सेम टू सेम आहे. तर तुम्ही फोटो वगैरे काढणार असाल तरी या मंदिरात तुम्ही येऊ शकता दर्शन घेतल्यानंतर. हे बघा इथे फोटो चालू आहेत बघा. हा पण पॉईंट कसा बनवलेला आहे बघा. खाली नदी आणि वरती ब्रिज टाईप बनवलेला आहे आणि या साईडला तुम्हाला दाखवतो इथे बघा छोटी छोटी फुले वगैरे पण आलीत झाडांना आणि तुम्ही फोटो वगैरे पण इथे काढू शकता. कारण खूपच सुंदर असा फोटोसाठी पण सेक्शन दिले ते बघा. एक गड किल्ल्यासारखं आहे. या साईडला बघा इथे पण तुम्ही काढू शकता आणि इथे बघा आपल्याला काय दिसतंय छोटा पिंजरा. लव्ह बर्ड्स वगैरे आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असे आहेत बघा लव्ह बर्ड्स. कसं बनवलंय बघा. इथे तुम्हाला आल्यानंतर ससे वगैरे पण पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हे सुंदर असे लव्ह बर्ड्ससाठी एवढा मोठा पिंजरा लावण्यात आलाय बघा. आणि बनवलंय कसं बघा. म्हणजे तुम्ही या मंदिरात आलात, दर्शन घेतलात, त्यानंतर तुम्ही 1 ते दीड तास आरामात बसू शकता. एवढा एरिया इथे मोठा आणि खूप सुंदर असे वातावरण आहे. मी आलोय, मी आता व्हिडिओ करतोय त्यानंतर थोडा टाईम मीही इथे थांबणार आहे. कारण मला इथे खूपच जास्त चांगली वाइब भेटते बघा. या अँगलनी पण बघा मंदिर. बघा ऑलमोस्ट आपण शेवटच्या कॉर्नरला आहोत बघा. त्या साईडने पण तुम्ही शहराचा व्ह्यू बघू शकता. हे बघा त्या साईडला छोटीसा नदी आहे म्हणजे तलाव बोलू शकता तुम्ही. त्या साईडला आता वरती जाणार आहोत आपण. तिथे गड किल्ल्यासारखा बनवलेला आहे बघा. हे बघा सुंदर असा किल्ल्यासारखा बनवलेला आहे इथे. तिथे पण तुम्ही फोटो काढू शकता. बघा वरती बघूया आपण काय बनवलंय. हे बघा इथे पण सुंदर असे पॉइंट बनवलेले आहे बघा. कमानी बनवले.
त्यानंतर या साईडने पण तुम्हाला मंदिर दाखवणार आहे मी. बघा या साईडने मंदिराचा व्ह्यू बघा. तुम्हाला जेवढ्या साईडनी दाखवता येईल मंदिर त्या सर्व साईडनी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मंदिर बघा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा, कारण अजून थोडंफार आपल्याला कव्हर करायचं आहे मंदिराचं. मंदिर जे पाहताय तुम्ही ते अलीकडच्या काळातच सुशोभित करण्यात आले आहे, ज्यामुळे ते अधिक आकर्षक बनले आहे. बघा बघा छोटीशी विहीर दाखवली आणि जुन्या पद्धतीत आपण पाणी काढायचो ना तसं दाखवले. हे बघा या साईडला स्थानिक लोक आणि भाविकांच्या सहकार्याने या मंदिराचा विकास चालू आहे, ज्यामुळे पालघरमधील एक प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळ बनले आहे. आता आपण या साईडला जाऊया. सर्वात एंडिंग साईडला आपण आलोय. तुम्हाला बोललो ना गार्डन बंद आहे. हे बघा या साईडने पण मंदिर बघू शकता. हे गार्डन बंद आहे. त्या साईडला तुम्हाला दाखवतोय मी आता काय काय आहे. आता थोडंच आपलं राहिलं आहे. ते कव्हर केल्यानंतर आपण दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहोत, जे की आहे गोवर्धन इको विलेज. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी टाकणार आहे, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. हे बघा सुंदर अशी ग्रीनरी आहे, जास्वंदीचे झाड वगैरे आहेत. या साईडला आपण जाणार आहोत. आता बघूया या साईडला काय आहेत. बघा इथे पण फणस भेटले आपल्याला. बघा सुंदर असा फणसाचा झाड आहे, आंब्याची झाडं आहेत, चिकूची वगैरे झाडं आहेत. या साईडला बघा तुम्हाला आता दाखवतो. या साईडला विश्रांती करायला आहे, विश्रांती करू शकता तुम्ही. ऊन वगैरे खूप असेल तर त्यासाठी आरामाची जागा बनवण्यात आली. आणि या साईडला पण बघा छोटासा पिंजरा आहे, तुम्हाला मी दाखवला त्या साईडला. या साईडला पण सेम टू सेम आहे, पण हा छोटा आहे. आणि इथे पण 7 ते 8 लवबर्ड्स पाळण्यात आले आहेत. बघा असे कलरफुल लवबर्ड्स आहेत, एकाच कलरचे आहेत. आणि त्या साईडला तुम्ही बघितलात ते वेगवेगळ्या कलरचे आहेत. आता आपण त्याचे खाली जातोय त्याच साईडला. बघा जे तुम्हाला बोललो मी छोटीशी नदी आहे इथे, ती बघा जवळून. आता तुम्हाला बोललो ना मी इथे पावसात या तुम्ही. आता पण येऊ शकता, पण पावसाळ्यात नक्की या. पावसाळ्यात इथला व्ह्यू बघायला ना खूप भारी असेल. आता आपण या साईडला जाऊया, उजव्या साईडला. हे बघा डॉगेज बाय. डॉगेज बाय मस्त आरामाच्या जागी बसलाय, आराम करतोय. तिकडे बघा सेल्फी पॉईंट बनवलेला आहे एक, तो तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा मुलं वगैरे तिथे फोटो काढण्यात बिझी आहेत. म्हणून तुम्हाला बोललो व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करायची असेल तर या मंदिराच्या साईडला तुम्ही करू शकता. हे बघा या साईडनी नदी बघू शकता तुम्ही केवढी मोठी आहे. बघा खूपच मोठी आहे. पण त्या साईडला आता आपण थोडंसंच राहिले ते कव्हर करू. हे लास्टच्या आपण साईडला आहोत मंदिराच्या, एकदम गार्डन साईड आहे त्या साईडला. एंडिंगला आलोय आपण. ऑलमोस्ट आपलं कव्हर झालंय सर्व मंदिर. हे बघा ही घराची साईड आहे शेवटची. बघा तिथेच मंदिर एंड होणार आहे, कारण घर आहे मंदिराच्या साईडला. हे बघा या झाडेझुडपातून मंदिर कसं दिसतंय बघा. हे बघा या मंदिराचा सुंदर व्हिडिओ तर तुम्ही बघितला असालच आता इथे. पण आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मंदिराचे आणि मुंबईमध्ये असणारे इव्हेंट मी कव्हर करतो, ते पण जाऊन बघा. कारण आपल्याला भारतात जेवढे इव्हेंट होतात आणि सर्व मंदिर आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. हे बघा मंदिराच्या उजव्या साईडला असणारा गार्डन बघा किती सुंदर आहे. तिथे एंट्री नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतोय. आणि मंदिर बघा या साईडने कसं दिसतंय. आता तुम्हाला फक्त शेवटचं दाखवणार, इथून आपण एंट्री केली त्याच्या साईडला काय काय आहे तेच तुम्हाला मी दाखवणार आहे. मग आपण व्हिडिओचा शेवट करणार आहोत. हे बघा इथे बसायला आहे खाली सुंदर असं. त्यानंतर बघा इथे वरती जाऊ शकता तुम्ही सावलीसाठी. बघा भाविकांची सोय केली की किती. ऊन वगैरे असेल किंवा तुम्ही आलात त्यानंतर निवांत बसू वगैरे शकता. या साईडला बघा वरती जांभळाची झाडं आहेत. आणि या साईडला पण बघा भिंत आहे. म्हणजे सेल्फी पॉईंट किती बघू शकता. इथे खूप सारे सेल्फी पॉईंट बनवण्यात आले आहेत की तुम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे सुंदरसे फोटो वगैरे पण काढू शकता तुम्ही. मंदिर तर सुंदर आहेच, पण साईडचा परिसरही एवढा सुंदर आहे ना की तुम्हाला या मंदिरात तुम्ही प्रवेश केलात. चला फायनल चाललो आहे घरी. तर आज आपण आलो पालघरला. 5 मार्च जो गणपती आहे, कलरफुल गणपती, तो खूप इंस्टाला वगैरे फेमस आहे. तर आपण आज एक्सप्लोर करायला आलो. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील ते विचारा. तुम्हाला पूर्ण माहिती देणे या मंदिरामध्ये. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.